हाय. कोण नाही काय का आपणच आले रम्या काव्या नाही दिसते सर नाही तर विजय कौर. हॅलो हाय. हाय. हॅलो हाय. असंच आर्या काय आलीत की सगळे. हे सुरू करा ना दोघींपैकी कोणीतरी. आम्ही अजून लोकांची वाट बघतोय. अजून जितकी जास्त लोक लाईव्ह सेशन जॉईन करतील तितकी जास्त मजा येईल या लाईव्ह सेशनला. ओके सो हळूहळू आता लोक जॉईन व्हायला लागलेली आहेत. जसं आमच्या स्टोरीजमध्ये स्टार प्रवाहाच्या पेजवरती तुम्ही बघितलं, आज हे लाईव्ह सेशन ऑर्गनाईज करण्याचा अट्टहास एक गोड दिवस आहे. आमच्या लग्नानंतर होईलच प्रेम, आपल्या लग्नानंतर होईलच प्रेम ह्या लाडक्या मालिकेचा 100वा भाग आज प्रदर्शित होत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम. असं आहे. तर सो आज आम्ही लाईव्ह येऊन तुमच्याशी संवाद साधावा असं म्हटलं. सो तुमचे मेसेजेस, तुमच्या कमेंट्स येऊ देत. आम्ही जितक्या जमतील तितक्या कमेंट्स अटेंड करायचा प्रयत्न करू. गप्पा मारूया, काय म्हणता? कशी आहेस? अजून कोणाला काही बोलायचंय ह्या विशेष दिवशी? माननीय आमच्या मातोश्री, Please. काहीतरी योगदान असू द्या. काही नाही, 100 भाग झालेत आणि आम्ही खरं तर बरेच महिने शूट करतोय, पण असा एक टप्पा आम्ही गाठलाय याचा आम्हाला सगळ्यांना अत्यानंद होतोय. हो की नाही? बरं बाबा, जरा तुम्ही पण काहीतरी बोला. थोडं फिरो बाबा. काय आता मामा आम्ही आमच्या सौच्या शब्दाबाहेर अजिबात नाही. मालिकेमध्ये पण बघत असाल, मानिनीने काही सांगितलं की आम्ही त्याला हो. आपल्या मालिकेचं नावच आहे लग्नानंतर होईलच प्रेम. आहे तसं व्हायला पाहिजे. येस. आता पण सगळ्यांनीच सांगूया. काय मंजू, प्लीज बोल, काय म्हणणं आहे, कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय आणि तिचा कंठ दाटून आलाय एवढ्या प्रेमाने. खरंच 100 एपिसोड गाठले आणि हा प्रवास खूप मजेशीर राहिलाय आणि खूप इंटरेस्टिंग राहिलाय. तुम्हालाही मजा येत असेल सिरियल बघताना, तेव्हा बघत राहा स्टार प्रवाहावरती लग्नानंतर होईलच प्रेम. येस. आणि प्लीज रम्या, आता तू बोल, गोड गोड बोल. कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत पोहोचताय आणि या सगळ्या प्रेमामुळे हा 100वा टप्पा, पहिला टप्पा आम्ही गाठलाय. सो असंच प्रेम सतत आमच्या बरोबर तुमचं असू दे. थँक्यू. असंच फिरव तिकडे. मंजू नेहमीप्रमाणे कॉमेडी करते. तर खरंच खूप छान वाटतंय. आज आमच्या सिरियलला 100 एपिसोड पूर्ण होत आहेत. खरं तर कुठल्याही ऍक्टरसाठी त्याच्या प्रोजेक्टला असं एक टप्पा गाठत जातो आपण प्रत्येक प्रोजेक्ट वाईज, आणि आज 100 एपिसोडचा टप्पा आम्ही गाठलेला आहे. तर खूप छान वाटतंय. मज्जा येते सगळ्यांना. खूप छान को-आर्टिस्ट आहेत, काम करताना मज्जा येते. इथे सेटवर सकाळी उठून यावंसं वाटतंय, काम करावंसं वाटतंय, आणि हीच खरं तर मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टार प्रवाहाचे खरंच मनापासून आभार, 7 सेन्स मीडियाचे मनापासून आभार की त्यांच्यामुळे आम्हाला या सिरियलमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आणि तुमचे खरंच खूप खूप आभार की तुमच्यामुळे आज आमचा शो सुपर डुपर हिट झालाय. तुमचा एवढा रिस्पॉन्स मिळतो आम्हाला सोशल मीडियावर सुद्धा. सो खरंच मनापासून आभार. आणि मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही बघत राहणारच आहात लग्नानंतर होईलच प्रेम. मिथून, आय लाईक दिस. खरं म्हणजे प्रत्येक शोची पत्रिका असती. आज एकत्र सगळे कलाकार जमले म्हणजे हा योग जुळून आणलाय स्टार प्रवाह. शशांक सर आणि आमचे सहकारी मित्र अनिकेत वगैरे, अभिजित सर. खरंच आम्ही मनापासून काम करतो, मनापासून काम करताना आवडतं. त्यामुळे खरंच भारी वाटते. मी काय जास्त बोलू शकत नाही, पाठ करून बोलणारा नटे. पण थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आम्ही एक एक टप्पा आता पूर्ण करू.
धन्यवाद. परत आय लाईक दिस. वासू आत्याबाई हॅलो. नाही, तुम्हाला सगळ्यांना मी सिरियलमध्ये खूप भांडताना, खूप आदळापट करताना दिसत असेल, पण खरं सांगू का, आम्ही सेटवरती एका घरातले सगळे मेंबर्स असतात की नाही, जसे गुणागोविंदाने आम्ही नांदतो, खरंच नांदतो आम्ही इथे आणि मज्जा करत असतो. आणि आतापर्यंत आम्ही 1 मैलाच्या दगडापर्यंत पोहोचलोय, म्हणजेच 100वा एपिसोड आज आम्ही साजरा करतोय. असेच अनेक मैलाचे दगड आम्हाला क्रॉस करायचे आहेत, म्हणजेच 1000, 2000, 3000 आणि तुमचं जितकं प्रेम राहील तितके आम्ही पुढे मैल गाठू, हो की नाही. त्यामुळे बघत रहा. लग्नानंतर होईलच प्रेम, स्टार प्रवाहावरती संध्याकाळी 7 वाजता. आता नंदिनी. नंदिनी. अच्छा, मला खूप 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 छान वाटतंय की आमच्या मालिकेने आता 100 भाग पूर्ण केलेत. काल परवाच कोणीतरी मला म्हणालं की अरे 2 दिवसांनी आता 100 भाग पूर्ण होणार आहेत, तर सेलिब्रेट करायचं. आणि मी म्हटलं झाले सुद्धा. सो मला ते रिअलाइजच नाही झालं, इतका पटकन वेळ गेला आणि इतके एपिसोड झाले आमच्याही लक्षात नाही आलं. आणि आय नो तुम्हालाही ते लक्षात आलं नसेल. आणि खूप छान वाटतं की प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो. तुम्ही इतके इन्व्हॉल्व्ह होतात, तुमच्या कमेंट्समधून ते आम्हाला कळतच असतं. सो आता फक्त 100 एपिसोड झालेत, आणखी अनेक एपिसोड्सचा पल्ला आम्हाला गाठायचा आहे आणि त्या सगळ्यात तुमची साथ आम्हाला लागणारच आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ती देणारच आहात. त्यामुळे बघतच राहा आणि बघणारच आहात. लग्नानंतर होईलच. एका फॅनने छान कमेंट केली आहे, त्याने म्हटलंय की आय लाईक दिस हा डायलॉग मला खूप आवडतो. आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट, तू राहिलीस ना अजून. मीच पहिले बोलले. बरं, हे पहिल्यांदा ना मी हे आमची वसू आत्या ना फार गोड आहे. तिच्या स्वभावाच्या पलीकडे जाऊन ती काम करतीये. तुम्ही लोक जे काय म्हणतात बोट मोडताय किंवा आमच्या वसू आत्याला शिव्या देताय, तर आमची वसू आत्या खूप गोड आहे. साजूक तुपातली करंजी तिच्याकडे बघून वाटू देऊ नका. उलट आम्हाला ती नसली तर करमत नाही. आय डोंट लाईक दिस म्हणतो मी. So आता सगळ्यांनी बोलून झालेलं आहे खरं. आता मी काय अजून वेगळं बोलणार आहे. गप्पा मारूया. माय फेवरेट मालिका. हाय नंदिनी. हाय. प्लीज माझं नाव करा. अरे बापरे, खूप लोक आहे. 10, 9, 8, 7, 6. अरे बापरे, आता तरी चिडलेले नाही आहेत ते, त्यामुळे असो. तू चिडते. अरे पण तू चिडला बॉल दुसरे आता मी ते 10, 9, 8. लय भारी करताय अशी एक कमेंट आली आहे. जीवा हाय. जीवा कुठे आहे? जीवा दिसत नाही आहे. जीवा इज फेवरेट. जीवा नंदिनी बेस्ट आहेत यार. थँक्यू. रम्या तू खूप क्यूट दिसत आहेस. वसू आत्या आहे म्हणून तर मज्जा येते. ट्विस्ट पे ट्विस्ट. क्या बात आहे. थँक्यू सो मच. नंदिनी अँड जीवा इज माय फेवरेट जोडी. हॅलो काव्या. हाय. जीवा तुझा टॅटू आहे का अजून? हाय हाय एव्हरीवन. हाय. नंदिनी माय फेवरेट. हे बघा इथे आहे. खूप नाकावर राग आहे. वसू आत्या आणि रम्या खूप छान काम करत आहेत. येस, डेफिनेटली. तुमची रील्स छान असतात, अशाच बनवत जा. नक्की. हे पार्थ आणि काव्या आणि नंदिनी सुद्धा, ती पण छान रील्स हल्ली. एक कमेंट आहे, मी USA ला राहते, मी रोज तुमच्यासाठी सिरियल बघते. रम्या TRP क्वीन. काव्या इकडे मागे तिला मसाला क्वीन म्हणण्यात बेस्ट मसाला क्वीन नाव पडलंय. काव्या पार्थ माय फेवरेट. ओके, थँक्स. काव्याची सासू खूप भारी आहे. आमची गोड आहे ती. आणि खूप कमाल कमेंट आली आहे, नाशिकला पावसाचं वातावरण आहे. मृणालसाठीची कमेंट होती. इकडे खूप उकडतंय. खरंच गरज आहे. ज्ञानदा काय आई ताई मी राजलक्ष्मी बोलते. हाय राजलक्ष्मी. नंदिनी काव्याचे सीन्स खूप छान असतात.
मानिनी सासू म्हणून खूप चांगली आहे. क्या बात आहे. लेखकांचं कौतुक आहे. आम्ही रोज सकाळी 6 वाजता सिरियल पाहतो. आणि आता 7 वाजताही बघा संध्याकाळी टीव्हीवर. टीव्हीवर. रम्या फक्त प्लॅन करते नंदिनी आणि काव्याला दुःखी करण्याचा. अगं बाप. सगळे खूप छान दिसताय, छान करताय. थँक्यू. काव्या लव्ह यू असं तुला कोणीतरी फेवरेट पार्थ नंदिनी आता वहिनी झाली हो. आमचं जेव्हा लग्नाचे सीन झाले ना त्यानंतर पहिल्यांदा मी याला म्हटलं भाऊजी. पहिल्यांदा मी म्हणलं वहिनी. त्याने त्याच्यावर भांडा. जीवा इज स्पूकी. काव्या पार्थला त्रास देऊ नको. हो मी प्रयत्न करेन नक्की. सर्वेस कोण आहे? तुमच्या सगळ्यांचं काम खूप छान आहे. सर्वेस माझे फेवरेट आहे. अच्छा मला तुमची सिरियल खूप आवडते. मी ती रोज पाहते. थँक्यू पायल. मी नंदिनी काव्याची फॅन आहे. थँक्यू. आत्याबाई ओव्हर करतात. आत्याबाईंना जाम राग येतो. आत्याबाईंचा जाम बोलत असतात. लेखकाची कृपा. एक कमेंट काव्या आज तरी सांगून टाक सगळ्यांना तुमच्याबद्दल. नाही आज तू सांग, चांगली वेळ आहे. 100 एपिसोड झाली. अजून एक लव्ह फ्रॉम कर्नाटका व्ह्यूअर. व्हेरी नाईस. रम्या खूप भारी खलनायिका आहे. क्या बात आहे. वा. माय फेवरेट काव्या नंदिनी. काव्या बोलून दाखवते पण नंदिनी करून दाखवते. ही मालिका महाराष्ट्राची नंबर 1 मालिका आहे. क्या बात आहे. व्हेरी नाईस. नंदिनी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी सिरियलचं नाव घ्या. लग्नानंतर होईलच प्रेम नाही घेतलं. राग थोडा कमी कर काव्या. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. जीवा एवढा रूड नको वागूस काव्याशी. माझं काही नाही याच्यात. ते तुम्ही लेखकांना कॉन्टॅक्ट करा आणि आमचे डिरेक्टर भरत गायकवाड यांना कॉन्टॅक्ट करा. त्या निमित्ताने आपण आपल्या सगळ्या टेक्निशियन्सचे सुद्धा आभार मानूया की तुम्हाला दिसताना फक्त आम्ही दिसतो पण आमच्या मागे एक अख्खी टीम उभी आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचं सुद्धा खूप कौतुक. लेखकांनी लिहिणं, चॅनलनी ते अप्रूव्ह करणं, चॅनल, लेखक, दिग्दर्शक सगळे मिळून गोष्ट ठरवतात. त्यामुळे ही सगळी एक खूप मोठी टीम असते. इथे सेटवर एक वेगळी टीम असते. त्यामुळे सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवू. आणि सगळे ऐकतात आम्ही काय म्हणतोय ते. सो 15 मिनिटाची विंडो आमच्याकडे होती. छोटीशी शूट चालू आहे. तुम्हाला दिसत असेल इथे लाईट्स वगैरे लागलेले आहेत. आणि आम्ही 6 वाजता लाईव्ह येऊ हे कमिट केलं होतं. जसे आम्ही आलोच. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि नेहमीच तुमच्या या कमेंट्स आणि तुमचे मेसेजेस वाचून आम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मिळते. रोज आम्ही शूट करत असतो पण तुमच्या मेसेजेसनी एक मोटिवेशन मिळतं. तसेच आम्हाला मेसेजेस पाठवत राहा. छान कमेंट्स करत राहा. असंच प्रेम करत एक राहा. ज्ञानदा महत्वाचं की आजच आम्हाला सगळ्यांना कळलंय की युट्यूब वरती मार्च महिन्यात जे टॉप 10 व्हिडिओज आहेत ते 10च्या 10 लग्नानंतर होईलच प्रेमचे आहेत. सो तुम्हा सगळ्यांमुळे हे प्रेम पॉसिबल झालंय. प्लीज आमच्यावर असंच प्रेम करा. आणि हे आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झालं. चॅनलवर नाही, आजपर्यंतच्या टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेलं आहे. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांमुळे हे पॉसिबल झालं. थँक्यू. थँक्यू. बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. रोज संध्याकाळी 7 वाजता बघता आपल्या स्टार प्रवाहावर. लग्नानंतर होईलच प्रेम. गणपती बाप्पा. बजरंग बली की जय हनुमान. प्रेक्षकांचे मनापासून आभार. थँक्यू. भेटूया पुन्हा लवकरच. बाय बाय. अडकला
अडकला